उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज धाराशिव दौरा आहे. परळीमध्ये जण आहेत. माझ्यासोबत आज सुषमा ताई काय सांगाल? आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आज परळी दौरा आहे, आपण त्याच्यापर्यंत स्वागत देखील करणार, कशा पद्धतीने स्वागत असणार आहे? मी शिवसेनेत आल्यानंतर मला वाटते पहिल्यांदा उद्धव साहेब या मार्गाने जात आहेत आणि परभणीवरून धाराशिवला जाताना अर्थात परभणी, गंगाखेड, परळी, केज, कळंब असा तो त्यांचा मार्ग असणार आहे. यामध्ये आम्ही 2 ठिकाणी स्वागताचं नियोजन केलेलं आहे. त्यातलं एक परळी, कारण ही प्रभू वैद्यनाथाची नगरी आहे आणि अनेक वर्षानंतर ते या मार्गाने जात आहेत. खरं तर इथे सभा आम्ही घ्यायचंही ठरवलं होतं, मात्र आत्ता एकूण सगळा रूट बघता आणि फुटीर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन हा दौरा त्यांना करणं अपेक्षित आहे. त्यामुळे आत्ता फक्त आम्ही त्या मार्गावरचं स्वागत करत आहोत. या स्वागताच्या निमित्ताने आपण बघाल की आम्ही सगळेजण स्वागतामध्ये काय आहे यापेक्षा या स्वागताच्या निमित्ताने पुन्हा एकदा नेते कुठेही जाओ, सर्वसामान्य शिवसैनिक मात्र उद्धव साहेबांच्या सोबत आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारे हे क्षण असतील, एवढं नक्की. 6 खासदार फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव साहेबांचा दौरा आहे. 6 जिल्ह्यामध्ये दौरा असणार आहे. कशा पद्धतीनं उद्धव साहेबांचा दौरा असणार आहे? नाही, आता बघा, यवतमाळची सभा झालेली आहे, वाशिमला ते जाऊन आले, त्यानंतर हिंगोलीची सभा झालेली आहे, आज ते परभणीला सभा करत आहेत. मला वाटतं आत्ता सभेला सुरुवातही झाली असेल आपण बोलत असताना, आणि आजची सभा ही धाराशिवला होईल आणि त्यानंतर उद्या ते शिर्डी मतदारसंघामध्ये पोचलेले असतील. या प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की जसं उद्धव साहेब म्हणाले की ठीक आहे, काही जुनी पानं जेव्हा गळून पडतात तेव्हा नवीन कोंब फुटायला लागलेले असतात. अगदी याच न्यायाने धाराशिव असेल किंवा प्रत्येक ठिकाणी नवीन चेहरे अतिशय उत्साहाने स्वागत करत आहेत. किंबहुना काही लोक जे कदाचित ज्यांना ती संधी मिळाली नव्हती किंवा तो प्रकाशझोत त्यांच्यावर पडलेला नव्हता, त्या सगळ्या नव्या चेहऱ्यांना या निमित्ताने संधी मिळत आहे. मला आनंद आहे आणि हे मी आवर्जून सांगितलं पाहिजे की धाराशिवमध्ये कैलासवासी आमदार ज्ञानेश्वररावजी पाटील यांचे चिरंजीव यांनी ज्या पद्धतीने आजच्या धाराशिवच्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाची जबाबदारी उचललेली आहे, तीही काबिले तारीफ आहे. अगदी त्याच पद्धतीने शिर्डी मतदारसंघामध्ये, म्हणजे शिर्डीचं तर मला आश्चर्य वाटतंय की खासदार आला काय आणि गेला काय, याच्याशी लोकांना घेणं देणंच नाही. याचा अर्थ खासदारांची उपस्थिती किती नगण्य होती किंवा खासदार लोकांच्या खिचगिंतीतच नव्हता, असं चित्र त्या शिर्डीमध्ये आहे. पण उद्धव साहेब पुन्हा एकदा या सगळ्यांना, सर्वसामान्य शिवसैनिकांना साथ देत 6 जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. काही लोकांचं असं म्हणणं होतं की उद्धव साहेबांनी पूर्वी दौरा केला असता ते 1 खासदार फुटले नसते. उद्धव साहेबांनी पूर्वी दौरा केला म्हणून तर 6 निवडून आले ना, असा का विचार करत नाही? हे 6 निवडून आले, त्यांच्यासाठी काही मोदींनी दौरा केला नाही, त्यांच्यासाठी काही एकनाथ शिंदेंनी दौरा केला नाही. त्यांच्यासाठी दौरा केला तो सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी केला. त्यांच्यासाठीचा दौरा संजय राऊत साहेबांनी केला, सुषमा अंधारे यांनी केला. त्यामुळे आम्ही निवडून आणलेले लोक आहेत. आता ही अडचण असते की आपल्याच लोकांकडे चोर म्हणून संशयाने बघण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे संशयाने बघितलं नाही, आम्हाला विश्वास वाटला थोडासा, एवढंच काय. आम्ही विकासासाठी दुसऱ्याकडे जातो, आमचा विकास होत नाही, आमचा विकास कुठला जातो मतदारसंघामध्ये, या अनुषंगाने त्या खासदारांनी असं वक्तव्य केलेलं आहे. कसं पाहतात? अहो, मी तर आता विकासाची वाटच बघत आहे. म्हणजे आता काय, आता हाँगकाँग होणार आहे, धाराशिवचं हाँगकाँग होणार आणि परभणीची जर्मनी होणार, एवढा मोठा विकास होणार आहे. इतकी वर्ष निवडून दिलेली माणसं, काय परभणीमध्ये साधं पिण्याचं पाणी आहे का? परभणीमधला जो सगळ्यात मोठा दर्गा आहे तिथल्या आजूबाजूची स्वच्छता तरी तुम्ही केलेली आहे का? परभणीतला एक उड्डाणपूल जरी बघितला तरी ते उड्डाणपूल संपत असतानाच रस्त्यांमधले खड्डे तुम्ही संपवू शकलेले आहात का? हिंगोलीमध्ये तुम्ही काय विकास केलेला आहे? हिंगोलीतल्या जी प्रशासकीय इमारत, जी महाराष्ट्रातली सगळ्यात आदर्श प्रशासकीय इमारत म्हणवली गेली, पण त्या प्रशासकीय इमारतीची स्वच्छता जर बघितली तर ती अगदी नाहीच्या बरोबर आहे. कुठल्या विकासाच्या बाता मारतात ही लोक आणि कसली कामं करतात? अनेक वर्षापासून त्याचा खासदार आपलाच आहे ना. एक्झॅक्टली. मग तेव्हा तुम्हाला विकास करता आला नाही का? कोणी हात धरले होते तुमचे? असलेला निधी ज्या लोकांनी वापरलेला नाही, 1 कोटी सुद्धा निधी जे लोक वापरू शकले नाही, ते कुठला विकास करणार आहेत? तर मला वाटते यांची विकासाची व्याख्या ही जनसामान्यांच्या विकासाची नाही, यांची विकासाची व्याख्या ही कुटुंब कल्याणाची व्याख्या आहे. ही जी काही जात आहे ती कुटुंब कल्याणासाठी जाणारी माणसं आहेत.
ईशान्य मुंबईचे खासदारांनी सांगितले उद्धव ठाकरे यांनी साथ सोडत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबई यांचे दौरा केलेला आहे. मग अशातच आज उद्धव ठाकरे देखील बंडखोर खासदार संजय पाटील यांच्या मतदारसंघात ते दौरा करणार आहेत. नाही, उद्धव साहेबांचा दौरा झाला. मला वाटते आज मनसे प्रमुख दौरा त्या ठिकाणी करणार आहेत. आणि ज्या पद्धतीने एक गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न संजय दिनांनी केला, ज्या पद्धतीने पत्रकारांचा उपमर्द त्यांनी केला, मला वाटते ही शुड पे फॉर इट. मुख्यमंत्री फडणवीस आज पुन्हा एकदा ग्राउंड झिरोवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुन्हा एकदा करणार आहेत. पायाभूत प्रकारची पाहणी करणार. ते ग्राउंड झिरो ते जाऊ द्या. ते ग्राउंड झिरो, पायाभूत सुविधा या सगळ्यांपेक्षा काय गरज असते? माणसाला जगण्यासाठी काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा. अन्न, ब्रेड आणि बटर कधी होऊ शकतं? नोकऱ्या मिळाल्या तर. नोकऱ्या कधी मिळतील? प्रवेश परीक्षा नीट झाल्या तर. साधं तुम्हाला TETची परीक्षा नीट घेता येत नाही. कसल्या पायाभूत सुरक्षेच्या गप्पा मारताय तुम्ही? हे पायाभूत सुरक्षा, जाहिराती, फ्लेक्स, त्याचं ते चमकधमक, हे सगळं करण्यापेक्षा ना काही करू नका. पहिल्यांदा परीक्षा नीट घेता येतात का बघा. कारण या राज्यात, या देशात सध्या आमदार फोडले जातात, खासदार फोडले जातात आणि त्यांच्या पाठोपाठ पेपरही फोडले जात आहेत. विशेष भेसळयुक्त कंपन्यांचे उगमस्थान कुठून? तर बऱ्याचशा कंपन्या आम्हाला गुजरातच्या सापडतात. आणि पेपर फुटीचं उगमस्थान कुठे? तर ठाण्यामध्ये. ठाणे आणि गुजरातचे सुमधुर संबंध आहेत. ये रिश्ता क्या कहलाता है? फडणवीस, अलर्ट व्हा, जागे व्हा. तुम्हाला बदनाम करण्याचा तर काही चाललेलं नाही ना. काहीही असेल, पण तुमचं सरकार म्हणून हे अपयश आहे, हे तुमचं दुर्लक्ष आहे. तुमच्या काय त्या सोकोल्ड पायाभूत सुविधा वगैरे, त्यामध्ये जर महिला सुरक्षित नसतील, मुले सुरक्षित नसतील, रेल्वेतून प्रवास करणारे, लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी सुरक्षित नसतील, यावर प्रश्न विचारणारे पत्रकार सुरक्षित नसतील आणि पेपर देणारे परीक्षार्थीही धास्तावलेले असतील, तर कुठल्या पायाभूत सुविधांच्या बाता मारताय तुम्ही? कसल्या बाता मारताय? यापुढे श्रीकांत शिंदे मंत्रिपद मिळावं अशी मागणी यापूर्वीची इच्छा होती गुलाबराव पाटील यांनी. श्रीकांत शिंदे अरे उसका बस चले तो अभी प्राइम मिनिस्टर की कुर्सी मांगेगा भैया. विषय आहे का काही? अमित शहांचे ब्ल्यू आईड बॉय एकनाथ शिंदे यांच्या राजकुमाराने हट्टाने जर पंतप्रधान पदाची खुर्ची मागितली, तर कदाचित अमित शाह स्वतःची पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा सुद्धा बाजूला सरकवतील. कारण जे 6 खासदार भाजपकडे जाणार होते, त्या 6 खासदारांचा रस्ता आपल्या घराकडे येता येता शिंदेंच्या घराकडे वळवणारे अमित शाह आता आमचा भाचा श्रीकांतसाठी काहीही करू शकतील. त्यात काय एवढं? IPS अधिकारी विश्वास नागरे पाटील यांनी देखील पुन्हा संघाचं कौतुकच केलं त्यांनी. नाही, मुळात ना विश्वास केव्हाचाच संघाच्या तालमीमध्ये गारज झालेला. तुम्ही विश्वासच कसा ठेवताय? अहो, अख्ख्या विश्वासावर नांगर फिरवला. ही गोष्ट आम्हाला त्यांच्या नेमणुकीपासून माहीत आहे. पण आपल्याकडे काय होतं ना, की खूप PR कंपन्या, ग्लोरिफिकेशन, जाहिराती, रील्स, यामुळे खरे चेहरे पुढे येतच नाहीत. आमच्या काही फार म्हणजे मला तर त्याच्यात काही आश्चर्य वाटलं नाही की विश्वास नांगरे पाटील कुठेतरी संघाच्या मंचावर गेले. आमचं अगदी डे 1 पासूनचं मत तेच आहे. आत्ता नव्याने काहींना कळलं असेल तर विशेष. श्रीकांत शिंदे सर 2 फुटी खासदारांचं आता म्हणजे त्यांना लॉटरीज लागणार आहे. केंद्राचं मंत्रिपद मिळणार आहे. कसं पाहता? नाही, मी काय म्हणते, त्याच्या आधी श्रीकांत शिंदेंनी म्हणजे काय तिरुपती दर्शन किंवा वेगवेगळ्या देवांची दर्शनं करून आणावी, पण एकदा यांना गुवाहाटीला न्यावं. आणि गुवाहाटीला तंत्रमंत्र करून एखादा गंडा बांधता येतो का? कारण काही सांगता येत नाही ना. जी माणसं आमच्याकडून निवडून येऊन आमच्याशी बैमान होऊ शकतात, उद्या जर थेट अमित शहाने म्हणजे फ्यूजमध्ये आपली तार घालण्यापेक्षा डायरेक्ट जर टावरचं कनेक्शन मिळत असेल तर लोक टावर बघतील ना. त्यामुळे हे कधीही अमित शहाकडे जाऊ शकतात. त्यामुळे आमची श्रीकांत शिंदेंना विनंती असेल, कशाला छोट्या मोठ्या देवांचं करताय? अहो साहेब, एकदाच गुवाहाटीचं असं काहीतरी मोठा काहीतरी असा गंडा दोरा बांधा, जेणेकरून तंत्रमंत्राने, जारण मारण विद्येने ते कुठेही हलणार नाहीत. ते करणं जास्त गरजेचं आहे. ओमराजे निंबाळकर आज बालेजीला गेले, त्यांनी दर्शन आज वापस त्यांच्या मतदारसंघामध्ये आले आणि उद्धव ठाकरेचा बी आज त्या मतदारसंघामध्ये तो बाले किल्ला ओमराजेंचा नाही, तो बाले किल्ला शिवसेनेचा आहे.
हे नीट समजून घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी की उमरग्याच्या चौगुलेंनी मागच्या वेळेला अशीच गद्दारी केली आणि उमरग्याच्या त्या विधानसभेला आम्ही तेव्हाही म्हटलं होतं की हा आमचा बालेकिल्ला आहे. उमरग्यात अतिशय नवख्या असणाऱ्या प्रवीण स्वामी या शिक्षकाला उमेदवारी दिली आणि तो निवडून आला, कारण तो आमचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे धाराशिवचा सातबारा ओमराजेंच्या नावचा नाही आहे. ज्या क्षणी त्यांनी हे पाऊल उचललं त्या क्षणी ते लोकांच्या नजरेतनं पडलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकाच विमानात प्रवास करायला दिसले, त्याची काय बिघडलं मला काही कळतच नाही. याच्यात काय बातमी असण्यासारखं काय आहे बरं विशेष? अहो मला सांगा, पंतप्रधानांनी सांगितलं की इंधन बचत करा, खाजगी गाड्या टाळा, खाजगी विमानं टाळा. त्यामुळे कदाचित जर देवेंद्रजींनी सर्वसामान्य प्रवाशांसारखा प्रवास केला असेल तर बिघडलं कुठे? राहिला प्रश्न आमचा, तर मला वाटतं आमचा दौरा हा 6 दिवस आधी जाहीर झाला होता, तिकीटंसुद्धा खूप आधी काढलेली होती. त्यामुळे एका विमानाने प्रवास केला म्हणजे काहीतरी झालं. बरं त्यावर काय कोणती काहीतरी बोललं एकनाथ शिंदे म्हणतात की विमानापेक्षा इनाम होतं. अहो मला सांगा, इमानाच्या बाता यांनी माराव्यात का हो? ह्यांनी इमानाच्या बाता माराव्यात? जे एकेकाळी मातोश्रीच्या पायाशी लोळण घेत होते, जे एकेकाळी इळणमाळ साहेब तुमचाच फोटो माझ्या खिशात आहे असं म्हणणारी माणसं, आम्हाला आमची छाती चिरली तरी त्यातनं फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच दिसतील अशी म्हणणारी माणसं, उभा आडवा कसाही कापा आम्ही ठाकरे आणि मातोश्रीचे आहोत असं म्हणणारी माणसं, ह्यांनी इमानाच्या बाता माराव्यात? कोण इमानाच्या बाता मारतंय? अहो हे फोनराजे सांभाळकर हे ह्यांना म्हणजे यांचा एक इंटरव्ह्यू मागे मी बघितला, त्यात ते सांगतोय मी कर्माला मानणारा माणूस आहे. आता ही इमानाला मानणारी, कर्माला मानणारी, काय झालं यांच्या इमानाचं? त्यामुळे कसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या, यावर न बोललेलं बरं. काय अडचण काय होते तुम्हाला सांगते मी. भाजपची किंवा शिंदेंची एक बार्किंग ब्रिगेड आहे जे रोज उठून भुंकत राहतात आणि त्यांना असं वाटतं की आपण खूप छान भुंकतोय आणि आपल्याला उत्तर नाही दिलं जात. हो, आम्ही तुम्हाला उत्तर देत नाही. त्याचं कारण काय आहे की काही जरी केलं तरी तुम्ही भुंकून तुमची लायकी दाखवता आणि अशा लोकांवर आम्ही बोलावं. आम्ही बोलणं सुद्धा आमच्या शानकी खिलाफ आहे असं वाटतं, त्यामुळे आम्ही याच्यावर उत्तरं देत नाही. आईची शपथ खाऊन फुटे खासदारानं असे वक्तव्य केलं आहे किंवा उद्धव साहेब त्याच्यावर जे फुटलेत आईची शपथ खाताना ते फुटून गेलेत आमच्याकडून, त्याच्यावर हल्लाबोल केला उद्धव साहेबांनी. हे आईची शपथ खातात, हे बापाची शपथ खातात. मी म्हटलं ना, संजय दिना पहिल्यांदा दिल्लीला माधवराजी सिंधिया पुरस्कार होता आणि तो पुरस्कार एकनाथ शिंदेंना मिळणार होता. त्या पुरस्काराच्या दिवशी पण नागेश अष्टीकर, वाकचौरे आणि संजय दिना गायब होते आणि ते तिथे दिसले डेप्युटी स्पीकर हॉलला दिल्लीमध्ये. त्यानंतर संजय दिनांचा मला फोन आला आणि ते म्हणाले, ताई मी माझ्या एकुलत्या एक लेकीची शपथ घेऊन सांगतो, मी कुठेही जाणार नाही. मी उद्धव साहेबांना निरोप दिला, साहेब त्यांनी लेकीची शपथ घेतलेली आहे. अगदी बुधवारी सुद्धा त्याने त्याच्या लेकीची शपथ घेतली. कुणासाठी पैसा कमवणार आहेत ही माणसं? म्हणजे ज्यांना लेकरांची पर्वा नाही, आईची पर्वा नाही, बापाची पर्वा नाही, बायकोची पर्वा नाही, ही माणसं असू कुणाची शकतात? ही कुणाचीच असू शकत नाहीत. त्यामुळे यांचं सुद्धा कुणी असू शकत नाही. मी पुन्हा एकदा आय रिपीट माय वर्ड की ही माणसं कुणाचीच असू शकत नाही, तसेच यांचंही कुणी असू शकत नाही. डिलिमिटेशन बिल एकदा का पारित झालं की या सगळ्यांची लायकी आमच्या गावाकडच्या भाषेत भिंतीच्या पोतेऱ्यापेक्षा जास्त नाही. महाराष्ट्रातील नंबर 1 पक्ष करण्यासाठी 6 खासदार फोडले असे रोहिणी खडसेंनी आरोप केला आहे. नाही, नंबर 1 पक्ष करण्यासाठी फोडले असतील खासदार. अरे पण तुमच्यात हिंमत आहे तर तुमचं तुम्ही पीक पेरा ना, उगवा ना. जसं उद्धव साहेब ऐन पेरणीच्या आत्ता काळामध्ये पुन्हा एकदा पेरणी करतायत, पुन्हा एकदा माणसांना साथ घालतायत. मी म्हटलं ना की आम्ही जातीवंत शेतकरी आहोत. पाऊस पडेल न पडेल, बियाणं येईल न येईल, कणसं चोरीला जातील काय होईल, पेरणे आमचा धर्म आहे, आम्ही पेरत राहतो. चोरणे यांचा धर्म आहे का? हे सगळ्यात चोरणाऱ्या जमाती आहेत. पहिला न्यूजचा पेपर फुटला, आता THचा पेपर फुटलेला आहे. नाही, सरकार परीक्षेत नापास झाले. हे पेपर फुटतात म्हणजे काय? मुळात हे कॉप्या करून पास झालेलं सरकार आहे ना. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं ते. नाही, विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, पण मुळात सरकारच कुठं प्रामाणिक आहे? सरकार आपला अभ्यास करून आपले उमेदवार निवडून आणतंय का? नाही.
मुळात सरकारच कॉप्या करून पास झालेलं आहे. सरकार दुसऱ्यांचे खासदार चोरणारं, दुसऱ्यांचे आमदार चोरणारं. या सरकारकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षा निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे घेतल्या जातील ह्याचं काय भरोसा आहे? बरं, या सगळ्यांमध्ये समजा आता एक परीक्षा गेली, याचा अर्थ कदाचित असे 10 ते 15% विद्यार्थी असतील की ज्यांची कदाचित ही शेवटची परीक्षा असू शकते. वयवाढीचा मुद्दा आहे. उद्या ते यजबार होतील. ते यजबार झाले तर त्यांचं आयुष्यभराचं, म्हणजे ते शिक्षण घेतलं, डिग्री घेतली, आयुष्यभराचं नुकसान आहे. ह्याला जबाबदार कोण? आणि म्हणून मी अगदी सुरुवातीला म्हटलं की ब्रेड अँड बटरचा प्रश्न सुटल्याशिवाय कसल्या पायाभूत सुविधांच्या बाता मारताय? परीक्षा आधी नीट घ्या. काल परभणी शहरामध्ये विनापरवाना एक शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात गेलेला आहे आणि त्याचा दुपारी संजय जाधव यांच्या हस्ते. कायदा काय करतोय? गृहमंत्री काय करतायत? गृह खातं करतं काय? म्हणजे या गृह खात्याला ना लोकलमधल्या प्रवाशांना सुरक्षित ठेवता येतं, ना गावातली कायदा सुव्यवस्था राखता येते. करतात काय हे? छत्रपती शिवरायांच्या बद्दल आमच्या मनात आदर आहे. पुतळ्यांमधले शिवराय बघण्यापेक्षा आम्ही आमच्या धमन्यांमध्ये, आमच्या रक्तामध्ये, नसानसांमध्ये शिवराय वाहतात. तो काही मुद्दाच नाही आहे. परंतु अशा पद्धतीने जेव्हा अवैध गोष्टी होतात त्यावेळेला हे करतात काय? सईद खानसारख्या माणसाला कदाचित ते सिद्ध करण्याची गरज पडते. आम्हाला ते गरज पडत नाही. राममंदिरमध्ये चोरी झाली, आपण कसं पाहतो त्याच्यामध्ये? राममंदिरमध्ये अंबादेवीमध्ये चोरी होते, राम मंदिरात चोरी होते. ज्या राम मंदिराला या देशातल्या 130 कोटी जनतेने अत्यंत श्रद्धेने, भाविकतेने, आपापल्या परीने जे जे शक्य आहे ते अर्पिले, त्या राम मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या अवलादी जर इथं तयार होत असतील तर ह्यांनी काय प्रामाणिकपणाच्या आणि काय इमानदारीच्या बाता माराव्यात? विलास घुलेच्यात पाहिले तर जेव्हा आता विलास घुलेच्या प्रकरणात पाहिले तर बजरंग बाप्पा सोने यांच्या मुलाचं देखील त्याच्यामध्ये FIR मध्ये नाव आलेलं आहे. कसं पाहता? नाही, मला याच्यातली अजून नीटची केस माहीत नाही आहे. त्यातलं पोस्टमार्टम रिपोर्ट असतील किंवा सगळं इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट असेल, याच्यात मी काही फारसं अभ्यास केलेला नाही, त्यामुळे मी काही त्यावर आत्ता भाष्य करू शकत नाही. मात्र काल मी विलास घुले यांच्या कुटुंबियांना भेटले होते. त्यांच्या आई वडील जे वृद्धापकाळाने थकलेले आहेत, त्यांची पत्नी, त्यांचे भाऊ, त्यांचे कुटुंबीय, या सगळ्यांना मी भेटले. माझ्या परीने सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 9 आरोपी या सगळ्यांमध्ये अटक झालेले आहेत. SIT फॉर्म झालेली आहे. अजून SITच्या कडून तपासाच्या संबंधात मला वाटते कुठलाही निर्वाळा आलेला नाही. आणि जेव्हा हे प्रकरण पूर्ण तपासाधीन आहे तेव्हा आत्ता यावर बोलणं मला वाटते की हे समयोचित नाही. जिल्ह्यामध्ये पाहिलं तर वर्चुअल क्राईम वाढत चाललेला आहे. कमी पाहिलं तर दिसत नाही. नवीन SP आणला, जिल्ह्याकडे आणले, पण जिल्ह्याचं पाहिलं तर दिवसांदिवस क्राईम वाढत चाललेलं आहे. आणि किती खून झाले त्याच्यानंतर? संतोष देशमुखांच्या नंतर सुद्धा खुनांची मालिका काही थांबतच नाही ना. मला वाटते कुठल्या तरी एका दैनिकाच्या संपादकाच्या पोराचं खून झाला. एकट्या परळीमध्ये 2 ते 3 मर्डर झालेले आहेत. त्या सगळ्यांचं अजून काही मागमूस लागलेला नाही. बीडला शहरामध्ये अगदी मध्यवर्ती भागात खून झाले. आत्ता हा खून केजमधला परत दुसरा खून आहे. हे सगळं बघता पुन्हा एकच गोष्ट स्पष्ट होते. प्रश्न गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेचा आहे की गृहमंत्री नेमके करतात काय? इतक्या घटना घडल्यावर तरी अजूनही या संबंधाने प्रिकॉटरी ॲक्शन म्हणून तुम्ही असं काय केलंय? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. एकाचाही अजून तपास लागलेला नाही आहे. नाही, एकाचाही तपास लागला नाही, लागेल याची शक्यता सुतराम नाही. उलट त्याचं कारण आहे ना की सरकारला या सगळ्या गोष्टीत रसच नाही. सरकारला समहाऊ काहीही केलं तरी आमदार फोडायचा आहे, खासदार फोडायचा आहे, संख्या वाढवायची आहे, कॉप्या करून पास व्हायचे आणि मेरिट दाखवायचं, एवढं फक्त त्यांचं चाललेलं आहे. सुषमा अंधेरे आपण त्यासोबत बातचीत केली. कॅमेरा पर्सन मी संभाजी मुंडे, TV9 परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.